बरं, रक्षाबंधनची स्टोरी किती लोकांना माहितीये? रक्षाबंधनला काय करतात? आणि पैसे घ्यायचे. ते राहिलं ना, ते राखीचं काय करायचंय? पैसे द्या, 5,000, 10,000, 2,000. काय करायचं रक्षाबंधन? बरं, असं काही आहे का फक्त बहिणीने भावाला बांधायची? नाही, मग कोण कोणाला बांधू शकतं? कोण कोणाला बांधू शकतं? इवन पत्नी सुद्धा बांधू शकते, कारण ही कथाच तशी आहे. ज्या वेळेला इंद्रावर असुर चालून येतात आणि इंद्र परास्त व्हायला लागतो, त्यावेळेला इंद्राची पत्नी, काय नाव आहे इंद्राच्या पत्नीचं नाव? काय? शची. तुम्हाला काय? शची. बरोबर, इंद्राच्या पत्नीचं नाव शची. तर शची हा जो रक्षासूत्र, याला काय म्हटलं गेले? रक्षासूत्र. तो अभिमंत्रित करावा लागतो, तो नुसता बांधून नाही द्यायचा फ्रेंडशिप बँड सारखा. त्याला काय करावं लागतं? त्याचं विधिवत पूजन करायचं असतं. पूजन केल्यानंतर त्याच्यावर मंत्र जपायचे असतात आणि तो मंत्रित धागा, मग तुम्ही पतीला बांधा किंवा तुमच्या भावाला बांधा, मग त्या व्यक्तीला 100% तो जर चांगलं काम करणार असेल तर त्याला यश येईल. तर पहिला जो रक्षासूत्र आहे तो शचीने इंद्राला बांधलाय, जे की पती पत्नी आहे. म्हणून रक्षासूत्र पत्नी पण बांधू शकते, बहीणही भावाला बांधू शकते. तर हे आहे.